विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानमार्ग एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आपण डायटिशियन आहारतज्ञ या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबसमधील केमिकल ॲनालिसिस ऑफ फूड यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. जर आपल्याला डायटिशियनचं मटेरियल हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशनची, त्या थ्रू आपण हा कोर्स परचेस करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, विच मेथड इज कॉमनली यूज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ प्रोटीन इन फूड? अन्नातील प्रथिनांचे मोजमाप करण्यासाठी कोणती पद्धत सामान्यतः वापरली जाते? 4 ऑप्शन आहेत, तुम्ही स्वतः रीड करा. आपल्याला कमी वेळेत जास्त प्रश्न बघायचे, त्यामुळे मी ऑप्शन रीड करत नाही. तुम्हाला जर ऑप्शन रीड करायचे असेल तर व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन रीड करू शकता. तर ही जी पद्धत आहे ती आहे ऑप्शन बी, केजेल डाल पद्धत या ठिकाणी वापरली जाते. प्रश्न 2, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सॉक्सलेट मेथड? सॉक्सलेट पद्धतीचे तत्व काय आहे? तर ते आहे ऑप्शन बी, विद्रावक निष्कर्षण म्हणजे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. पुढील प्रश्न, विच इंडिकेट इज यूज्ड इन ॲसिड बेस टायट्रेशन? अम्ल आधार टायट्रेशनमध्ये कोणता निर्देशांक वापरला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. म्हणजेच काय, मिथिल रेड आणि फेनॉल्फथॅलीन हा जो निर्देशांक आहे तो आम्ल आधारित टायट्रेशनमध्ये वापरला जातो. पुढील प्रश्न, मॉइश्चर कंटेंट इन फूड इज डिटरमाइंड बाय विच मेथड? अन्नातील आर्द्रता कोणत्या पद्धतीने मोजली जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओव्हन ड्राईंग मेथड या पद्धतीने ही मोजली जाते. पुढील प्रश्न, विच टेस्ट इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ रिड्युसिंग शुगर? घटणारे साखर शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, बेनेडिक्ट चाचणी या ठिकाणी वापरली जाते. पुढील प्रश्न, विच मेथड इज यूज्ड टू एस्टिमेट मॉइश्चर कंटेंट इन फूड? अन्नातील आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, ड्राईंग इन ओव्हन म्हणजे ओव्हनमध्ये वाळवणे ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. पुढील प्रश्न, पीएच व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल फूड? अगदी सोपा प्रश्न आहे. न्यूट्रल फूडचा पीएच काय असतो? तर तो असतो 7. यानंतर पुढील प्रश्न, विच रिएजंट इज यूज्ड इन ब्युरेट टेस्ट? ब्युरेट चाचणीत कोणते अभिकर्मक वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, कॉपर सल्फेट. यानंतर पुढील प्रश्न, ॲश कंटेंट इन फूड रिप्रेझेंट? अन्नातील राखेचा प्रमाण काय दर्शवते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिनरल खनिजे दर्शवते. यानंतर पुढील प्रश्न, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर स्पेक्ट्रोफोटोमेट्री? स्पेक्ट्रोफोटोमेट्रीसाठी कोणते उपकरण वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, स्पेक्ट्रोफोटोमीटर. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अजूनही प्रश्न बघायचे, परंतु डायटिशियन आहारतज्ञ यावर जो सिलेबसमधील 8 टॉपिक आहेत त्यावर आपण 1400+ प्रश्न तयार केलेत. तुमच्यासाठी 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट देतोय, 2 मॉक टेस्ट देतोय. प्राईज आहे 299. हा कोर्स परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. सोबत ऑनलाईन ज्या टेस्ट देतोय त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट टायमर आहेत, म्हणजे कितीही वेळेस तुम्ही टेस्ट त्या देऊ शकता. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37वर व्हॉट्सअप करा. ॲप डाउनलोड करून कोर्स घ्यायचा नसेल तर तुम्हाला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. डायरेक्ट PDF फाईल तुम्ही रीड करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, विच कलर चेंज इंडिकेट द प्रेझन्स ऑफ स्टार्च इन आयोडीन टेस्ट? आयोडीन चाचणी स्टार्चच्या उपस्थितीचे कोणते रंग परिवर्तन दिसते? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, निळा करड्या रंगाचा म्हणजे ब्ल्यू ब्लॅक कलर. पुढील प्रश्न, विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट फॅट्स इन फूड? अन्नातील मेद ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरतात? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सुदान 3 चाचणी. यानंतर पुढील प्रश्न, द युनिट ऑफ एनर्जी इन फूड ॲनालिसिस? अन्न विश्लेषणात ऊर्जा मोजण्याचा एकक कोणता आहे? तर ते आहे ऑप्शन सी, किलो कॅलरी. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज यूज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ क्रूड फायबर? क्रूड फायबरच्या मापनासाठी काय वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, ॲसिड अँड अल्कली डायजेशन. पुढील प्रश्न,
क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन. क्रोमॅटोग्राफी कोणत्या तत्वावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शोषण, ॲडसॉर्शन. पुढील प्रश्न, इन क्रोमॅटोग्राफी द मोबाईल फेज इज. क्रोमॅटोग्राफीमध्ये मोबाईल फेज म्हणजे काय? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, मूव्हिंग सॉल्व्हंट, हलणारा विद्रावक. पुढील प्रश्न, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज यूज टू चेक. अपवर्तनकांचा उपयोग कोणासाठी होतो? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, शुगर कॉन्सन्ट्रेशन, साखरेचे प्रमाण. यानंतर पुढील प्रश्न, विच ॲसिड इज यूज्ड इन ॲश ॲनालिसिस. राख विश्लेषणात कोणते आम्ल वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, नायट्रिक ॲसिड. पुढील प्रश्न, फिलिंग चाचणी वापरली जाते. फिलिंग टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव म्हणजेच ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि शुक्रोज. पुढील प्रश्न, प्रिन्सिपल ऑफ टायट्रेशन इज बेस्ड ऑन. टायट्रेशनचे तत्व कोणावर आधारित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे उदासीनीकरण प्रतिक्रिया. पुढील प्रश्न, विच मेथड इज कॉमनली यूज टू डिटरमाइन दी मॉइश्चर कंटेंट इन फूड सॅम्पल. अन्नातील ओलावा मोजण्यासाठी कोणती पद्धत प्रामुख्याने वापरली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, ओव्हन ड्राईंग मेथड. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ केजेडेल मेथड. केजेडेल पद्धतीचा आधार काय आहे? तर तो आहे ऑप्शन सी, डिटर्मिनेशन ऑफ प्रोटीन बाय नायट्रोजन एस्टिमेशन. नायट्रोजन मापनाद्वारे प्रथिनाचे मापन. यानंतर पुढील प्रश्न, विच केमिकल इज यूज इन एस्टिमेशन ऑफ रिड्युसिंग शुगर्स. घटणारे साखरेचे मापन करण्यासाठी कोणता रसायन वापरला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बोथ ए अँड बी म्हणजेच काय, फेलिंग सोल्युशन आणि बेनेडिक्ट सोल्युशन. पुढील प्रश्न, विच मेथड इज यूज टू एस्टिमेट क्रूड फायबर कंटेंट इन फूड. अन्नातील फ्रूड फायबर मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आम्ल आणि अल्कली पचन. यानंतर पुढील प्रश्न, ॲश कंटेंट इन फूड इंडिकेट. अन्नातील राखेचे प्रमाण काय दर्शवते? तर ते दर्शवते खनिजांचे प्रमाण. पुढील प्रश्न, विच मेथड इज यूज्ड टू एस्टिमेट टोटल फॅट इन फूड सॅम्पल. अन्नातील एकूण मेदकाचे मोजमाप करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर ते आहे सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन मेथड. पुढील प्रश्न, विच रिएजंट इज यूज फॉर स्टार्च एस्टिमेशन. स्टार्च मोजण्यासाठी कोणते अभिकर्मक वापरले जाते? योग्य उत्तर आहे आयोडीन सोल्युशन. पुढील प्रश्न, व्हिटॅमिन सी मोजण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत कोणती? तर ती आहे आयोडीनसह टायट्रेशन, टायट्रेशन विथ आयोडीन. पुढील प्रश्न, द ब्रिक्स व्हॅल्यू मेजर. ब्रिक्स मूल्य काय मोजते? राईट आन्सर आहे शुगर कॉन्सन्ट्रेशन. पुढील प्रश्न, फ्लेम फोटोमेट्री इज यूज टू डिटेक्ट. फ्लेम फोटोमेट्री कशासाठी वापरली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, सोडियम अँड पोटॅशियम. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जे डायटिशियन आहारतज्ञ जे मटेरियल तयार केलं आहे ते तुम्ही नक्की परचेस करा. ऑनलाईन टेस्ट आहेत, मॉक टेस्ट आहेत. परीक्षेत जे तुम्हाला 100 प्रश्न विचारणार आहेत तशा आपण 2 टेस्ट तयार केल्या आहेत. त्यामध्ये टायमर असणार आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहे. बाकीही एक्झामसाठी जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला याचा विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल. तसेच DMRचं जे नॉन टेक्निकल मटेरियल आहे त्यावर आधारित 19,000+ प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला फक्त 400 रुपयामध्ये भेटणार आहेत. KDMC 100 हा कोड यूज करायचा आणि मटेरियल परचेस करायचं. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये मी तुम्हाला ॲडिशनली माहिती अधिकार, लोकसेवा हक्क आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट हे तुम्हाला प्रश्न ॲडिशनली देतोय. कारण की बाकीही एक्झामसाठी जर फॉर्म भरला महानगरपालिकेचा तर तुम्ही हेच मटेरियल त्या ठिकाणी वापरू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही जर डाऊट असेल मटेरियलबाबत तर तुम्ही 93 56 25 60 34वर व्हॉट्सअप करू शकता. तसेच लक्षात घ्या, तुम्हाला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. थँक्यू.